नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नीट एक्झाम सोबत MST-CET PCB एक्झाम या एक्झाममधील फरक पाहणार आहोत। नीट एक्झाम ही 11वी 12वी CBSE बोर्ड अभ्यासक्रम आधारित परीक्षा घेतली जाते। याचबरोबर MST-CET PCB एक्झाम ही 11वी व 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड अभ्यासक्रम आधारित एक्झाम घेतली जाते। नीट एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी, त्याच पद्धतीने MST-CET परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी ह्या 3 विषयांवरती आधारित ही परीक्षा घेतली जाते। नीट एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयांवरती आधारित 180 प्रश्न 720 मार्कांची परीक्षा घेतली जाते। MST-CET PCB एक्झाम या एक्झाममध्ये 200 प्रश्न 200 मार्क यासाठी ही एक्झाम घेतली जाते। नीटची ही जी एक्झाम आहे ही एक्झाम पेन आणि पेपर मोडवरती घेतली जाते। ज्या पद्धतीने MPSCचे एक्झाम पेपर्स असतात पेन आणि पेपर मोडवरती, त्याच पद्धतीने नीटची एक्झाम ही अजूनही पेन आणि पेपर मोडवरती घेतली जाते। परंतु PCB MST-CET एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड घेतली जाते। दोन्ही पद्धतीच्या एक्झाममध्ये MCQ क्वेश्चन्स असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये एक प्रश्न व त्याला 4 पर्याय दिलेले असतात। नीटच्या एक्झामसाठी एका प्रश्नाला 4 मार्क्स दिले जातात, परंतु MST-CET PCB एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयांमध्ये जे 200 प्रश्न विचारले जातात, प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला विचारला जातो। या पद्धतीने MST-CET PCB एक्झामसाठी कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही आहे, परंतु नीट एक्झामसाठी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे। म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 मार्क्स व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या मार्कातून 1 मार्क वजा केला जाईल। या पद्धतीने या एक्झामचं नेचर आहे। धन्यवाद।